दोन मंत्र्यांच्या हस्ते सोलापुरात श्री समर्थ पतसंस्थेच्या कार्यालयाचं थाटात उद्घाटन। सोलापूर शहरातील अवंतीनगर इथं असलेल्या श्री समर्थ महिला नागरी सहकारी पतसंस्थेच्या नूतन कार्यालयाचं उद्घाटन पालकमंत्री जयकुमार गोरे आणि सार्वजनिक मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्या हस्ते शुक्रवारी सायंकाळी करण्यात आलं। यावेळी आमदार सचिन कल्याण शेट्टी, आमदार देवेंद्र कोठे, माजी आमदार राजन पाटील, महापौर विनायक कोंड्याल, स्थायी समितीच्या सभापती रंजिता चाकोते, भाजपा शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर, हरिभक्तीपरायण सुधाकर इंगळे महाराज, सुधा अळ्ळी मोरे आदी उपस्थित होते। प्रारंभी फीत कापून पतसंस्थेच्या नवीन कार्यालयाचं उद्घाटन करण्यात आलं। दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली। यानंतर दिनकर देशमुख यांनी लिहिलेल्या आत्मचरित्राचं पाहुण्यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आलं। या कार्यक्रमात बोलताना पालकमंत्री जयकुमार गोरे म्हणाले, पतसंस्था चालवणं नाजूक काम आहे, यात राजकारण येऊ देऊ नका। पतसंस्था चालवणं देशमुख साहेब काय तसं एवढा सोपा व्यवहार नाही, एक नाजूक काम असतं। अनेक लोकांना आपण मदत करतो, संस्था मोठी झाली आपल्याला बरं वाटतं, या सगळ्या गोष्टी आपल्याला माहिती आहे। परंतु ह्या संस्था जोपर्यंत आपण विश्वस्त म्हणून चालवतो तोपर्यंत त्या संस्था चांगल्या चालतात। अनेक संस्था आपण बघितल्या की विश्वस्ताच्या जागेवर मालक सदरी आपण लागलो आणि त्या संस्थांचं वाटोळं झालं। अनेक पतसंस्था बंद पडल्या, अनेक बँका बंद पडल्या आणि सहकार क्षेत्रावर लोकांचा विश्वास उडेल अशा पद्धतीची परिस्थिती निर्माण झाली। ज्या सहकारानं पश्चिम महाराष्ट्रामध्ये खऱ्या अर्थानं शेतकऱ्याला उभं करण्याचं काम केलं, समृद्ध करण्याचं काम केलं। जिल्हा बँकेच्या माध्यमातून शेतकऱ्यांची अर्थवाहिनी आपण बघितली की अनेक जिल्हा बँका शेतकऱ्यांच्या अर्थवाहिनी म्हणून काम करतात। फक्त संस्थेला राजकारणाची हवा लागू देऊ नका। राजकारणी वाईट नसतात, परंतु राजकारण करण्यासाठी संस्थेचं काम चालवू नका। संस्था वेगळं आणि राजकारण वेगळं, या दोन व्यवस्था वेगळ्या ठेवल्या तर कधी अडचण येणार नाही। तेव्हा आपल्याला काय होतं की आपला मतदार, आपला एखादा नेता, आपला एखादा माणूस आला की आपल्याला भीड रेटत नाही, आपण कर्ज देऊन टाकतो, पुन्हा वसुलीच्या अडचणी, पुन्हा भानगडी, याच्या घरी जायचं कसं, मागायचं कसं, या सगळ्या गोष्टी आपल्या पुढे येतात। पेक्षा आल्या आल्या कर्जदाराला आपला हात जोडणं सर्वोत्तम। खूप चांगलं काम या संस्थेच्या माध्यमातून ताई आपण करताय। समर्थ पतसंस्थेच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आम्हाला दोघांनाही बोलवलं, दोघंही सातारकरांना बोलवलं, त्याचा आम्हा दोघांनाही मनापासूनचा आनंद आहे। आपल्या या कार्याला देशमुख ताई आपल्या कामाला आणि या संस्थेला मनापासूनच्या या ठिकाणी खूप खूप शुभेच्छा। सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी पतसंस्था आणि बँका चालवणं खूप आव्हानात्मक काम असल्याचं सांगून दिनकर देशमुख आणि समर्थ पतसंस्थेला शुभेच्छा दिल्या। पतसंस्था चालवणं, बँका चालवणं हे सोपं नाहीये, कारण ज्याचा उल्लेख ज्या भाऊंनी केला की आपण विश्वस्त म्हणून चालवली तर संस्था चालू शकते। राजकारणाचा त्याला कुठेही थोडंफार हे दिला की संस्था अडचणी त्याला सुरू होती। आज देशमुख साहेबांसारखी लोक तेवढ्या ताकदीनं काम करतात, लोकांचा, सभासदांचा, ठेवीदारांचा विश्वास आज ते संपादन करतायत, ही नक्कीच एक अभिमानास्पद गोष्ट आहे असं मला तरी वाटतं। आमदार सचिन कल्याण शेट्टी यांनी दिनकर देशमुख यांच्या कामाचं कौतुक केलं। दिनकरराव सार्वजनिक जीवनात काम करत असताना, वित्तीय क्षेत्रात वावरत असताना खूप लोकांशी अनुभव आले, खूप लोकांना तुम्ही मदत केलं, तुमची सहकार्याची भावना। मी अजून भाऊ सरपंच पण नव्हतो, त्याच्या अगोदरची माझी दिनकररावांची मैत्री आहे, त्यांच्या कार्याची शैली मला माहिती आहे, खूप चांगलं काम त्यांचं आहे। आमदार देवेंद्र कोठे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आमचे वटवृक्ष स्वामी असून आम्ही सर्वजण त्यांचे सेक्रेटरी म्हणून काम करत असल्याचं सांगितलं। आता सूत्रसंचालन करणाऱ्यांनी सीएम साहेबांची सावली वगैरे आमचा उल्लेख केला, तसं काही नाहीये। साहेब म्हणजे एक मोठं वटवृक्ष आहे आणि त्या वटवृक्षात आम्ही साहेबांना दत्तरूपी, स्वामी समर्थरूपी म्हणून पाहतो। आणि मी असतील, जयाभाऊ असतील, बाबा असतील, सचिन दादा, आम्ही सगळे त्या ठिकाणी स्वामींचे म्हणजे साहेबांचे सेवेकरी म्हणून त्या ठिकाणी आम्ही सगळेजण सोलापूरसाठी आणि महाराष्ट्रासाठी काम करतोय।
आणि दिनकर साहेबांना आणि विशेषतः आपल्या पतसंस्थेला खूप खूप शुभेच्छा देतो. प्रारंभी पतसंस्थेच्या चेअरमन नीता देशमुख यांनी स्वागत केलं. 4 वर्षापूर्वी संस्थेची ठेवी 26 कोटी आणि कर्ज वाटप 14 कोटी असा 40 कोटीचा व्यवसाय पूर्ण झालेला आहे आणि अशा प्रकारे 50 कोटीच्या व्यवसायाकडे यशस्वी वाटचाल चालू आहे. परत एकदा मी तुमचे सर्वांचे स्वागत करते. दिनकर देशमुख यांनी प्रास्ताविक केलं. समर्थ पतसंस्था महिलांना नेहमी सक्षम करण्यासाठी प्रयत्न करत आहे आणि बचत गटाच्या माध्यमातून विविध त्यांच्या व्यवसायासाठी कर्ज उपलब्ध करून देत आहे. मी एक आत्मचरित्र लिहिलं. या आत्मचरित्रासाठी ज्येष्ठ निरूपणकार विवेकजी घळसाशी साहेब यांनी प्रतिक्रिया दिली, अभिप्राय दिलेला आहे. तसंच सुधाकर महाराज इंगळे यांचाही अभिप्राय. जन्मापासून ते आज सहकार क्षेत्रामध्ये 28-30 वर्षापासून काम करत असताना मला जे करू वाईट अनुभव आले, आत्मचरित्र म्हणलं की त्यामध्ये खोटं काही बोलायचं नसतं, लिहायचं नसतं. डॉक्टर प्रवीण ननावरे यांनी उपस्थितांचे आभार मानले.